नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते. आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल इराकमधील एका लष्करी तळावर हवाई हल्ला करण्यात आलाय. एका स्थानिक वृत्तसंस्थेनुसार यात एकाचा मृत्यू झालाय तर 8 जण जखमी झालेत. मात्र हा हल्ला कोणी केला याची माहिती मिळाली नाहीये. PMF अधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा आरोप अमेरिकन सैनिकांवर केलाय. मात्र अमेरिकन लष्कराने त्यांचे आरोप फेटाळून लावलेत. याशिवाय इस्रायलनेही हल्ल्यातील आपली भूमिका नाकारली आहे. हमास संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर त्यांच्यात झालेल्या युद्धाचं सारं जर हादरलं होतं. इस्रायलवर आणि हमासच्या युद्धाचं हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या युद्धाला 6 महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटून गेला होता. मात्र परत एकदा याच युद्धाची ठिणगी पुन्हा एकदा पेटली आहे. इस्रायलच्या सैन्याने पश्चिम आशियातील एका रहिवासी इमारतीवर हवाई हल्ला केलाय. या घटनेत साधारण 9 पॅलेस्टिनी ठार झालेत. या हल्ल्यामुळे तणाव आणि संघर्षाचं वातावरण निर्माण झालंय. नाटोच्या धर्तीवर चीन स्वतःची संघटना उभारणार असून पाकिस्तान या संघटनेत सहभागी होण्याची शक्यता आहे. आशियाई देशांच्या सुरक्षेसाठी चीन स्वतःची नाटो संघटना उभारणार असल्याचं चीनचे परराष्ट्र मंत्री ले युचेंग यांनी म्हटलंय. चीनच्या नाटोची तुलना अमेरिकेशी होत असून अमेरिकेच्या नाटोमध्ये 32 पैकी 30 देश युरोपातील आहेत. अमेरिकेवर दबाव वाढवण्यासाठी चीन नाटोसारखी संघटना उभारण्यासाठी पुढाकार घेत असल्याचं समोर आलंय. चीनचे विस्तारवादाचे धोरण जगाला काही नवीन नाहीये. मात्र आता चीन्यांचा टोळा चंद्रावरही आहे. चंद्राच्या काही भागांवर चीन आपला दावा ठोकू शकतो असा दावा नासाने केलाय. सध्या चीनचा अंतराळात स्वतःचा असा एक गुपचूप सैन्य कार्यक्रम चालू आहे असं नासाच्या प्रमुखांनी म्हटलंय. नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी कॅपिटल हिलवर अमेरिकन संसद सदस्यांशी बोलताना ही माहिती दिली आहे. चीनमधील जवळपास अर्ध्या शहरांना पाण्याची समस्या आणि शहरातील इमारतींना भूस्खलनाचा धोका निर्माण झालाय. नव्या संशोधनातून ही माहिती समोर येतेय. जर्नल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनात बीजिंग आणि तियानजिनसह चीनचे प्रमुख शहर हे भूस्खलनाचा सामना करतायत. हवामान बदलाच्या निधीसह 6 ते 8 अब्ज डॉलरचा मदत निधी देण्याची औपचारिक विनंती पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे केली आहे. विस्तारित निधी सुविधांअंतर्गत 3 वर्षातील मदतीचे धोरण ठरवण्यासाठी पुढील महिन्यात आढावा पथक पाठवण्याची विनंती ही आर्थिक चणचण भासत असल्याचं पाकिस्तानने IMF कडे केलंय. जॉन्सन अँड जॉन्सन यांना कोर्टाने मोठा दणका दिलाय. कोर्टाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीस त्यांच्या टॅल्कम आधारित बेबी पावडरमुळे कथितरित्या मिसोथेलियोमाला बळी पडलेल्या इलिनॉय महिलेच्या थेरेसा गार्सियाच्या कुटुंबाला 45 दशलक्ष डॉलर इतकी रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिलेत. उत्पादनावरील दशकभर चाललेल्या कायदेशीर लढाईत हा निर्णय जॉन्सन अँड जॉन्सन स्पिन ऑफच्या विरोधात पहिला निकाल आहे. देशामध्ये 1 जुलैपासून लागू होणार असलेले नवीन फौजदारी कायदे आपल्या समाजासाठी ऐतिहासिक आहेत अशी प्रशंसा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काल केली. नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडियाज प्रोग्रेसिव्ह पाथ इन दी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ क्रिमिनल जस्टिस या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत सरन्यायाधीश चंद्रचूड बोलत होते. मार्च महिन्यात तेजस ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांनी तामिळनाडूत पसरलेल्या पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरून गोल बुबुळे असलेल्या पालींच्या 2 आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचा शोध लावला होता. या संशोधनाची दखल फोर्ब्स या मासिकाने घेतली आहे. या संबोधनामध्ये तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि ईशान अगरवाल यांचा सहभाग होता. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. तुरुंग प्रशासन केजरीवाल यांना डॉक्टरांचे उपचार घेऊ देण्याची मागणी मान्य करत नसून यातून केजरीवाल यांना संपवण्याचा कट रचला जातोय असा गंभीर आरोप आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी काल पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना UBT ग्रुपच्या मशाल थीम सॉन्गमधून जय भवानी शब्द काढून टाकण्यास सांगितलंय. निवडणूक आयोगाच्या नोटीशीवर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या थीम सॉन्गमधून भवानी हा शब्द काढणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. निवडणूक आयोगाने आधी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर कारवाई करावी असं उद्धव म्हणाले. उद्धव गटाने निवडणूक प्रचारासाठी पक्षाचे मशाल गीत बनवले असून त्यात भवानी शब्दाचा उल्लेख आहे. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा माजी गृहव्यवस्थापक सॅम्युएल मिरांडा यांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने त्यांच्या विरोधात जारी केलेले लुकआउट परिपत्रक रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा माजी घरगुती नोकर सॅम्युएल मिरांडा याच्या विरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाचे लुकआउट परिपत्रक रद्द केले आहे.
इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावादरम्यान स्पेस एक्सचे मालक एलन मस्क यांनी दोन्ही देशांना शांततेचं आवाहन केलंय. आपल्या एक्स हँडलवर आपल्या सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपरचा फोटो शेअर करत मस्क म्हणाले, कोणीही एकमेकांवर रॉकेट टाकू नये, तर ते रॉकेट चंद्रावर पाठवायला हवे असं त्यांनी म्हटलंय. ऑफिसमध्ये आल्यानंतर पॉलिटिक्स करू नये, या पॉलिटिक्सला अजिबात थारा नाही असं सांगत गुगलने अशा 28 कर्मचाऱ्यांना कामांवरून तडकाफडकी काढून टाकलाय. कामाच्या ठिकाणी काम करावे, राजकारण करू नये हा संदेश गुगलने दिलाय. कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यानंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांसाठी लिहिलेल्या पोस्टची चांगली चर्चा होतीये. कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊन काम करावं, राजकारणात पडू नये, मिशन फर्स्ट शीर्षक देत पिचाई यांनी मेलमध्ये कंपनीचं धोरण आणि अपेक्षा स्पष्ट केल्या. 2011 मध्ये झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या पिंजरा या मराठी टीव्ही मालिकेत संस्कृती बालगुडेने आनंदी या मालिकेतल्या भूमिकेने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक दिवसांपासून संस्कृती बालगुडे बॉलिवूडमध्ये काम करणार असल्याच्या चर्चा होत असताना नुकतीच तिने सोशल मीडियावर तिच्या बॉलिवूड प्रोजेक्टबद्दल मोठी अपडेट दिली आहे. करेज असं या बॉलिवूड प्रोजेक्टचं नाव असून याची रॅप अप पार्टी नुकतीच पार पडली.